नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सर्वप्रथम मराठीच्या आजच्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. मराठी ICP 1 लेक्चर हे लेक्चर म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांनी वर्षभर अभ्यास करून मराठीच्या परीक्षेत पेपरमध्ये चांगले गुण मिळवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात यशही मिळवलं, त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन, त्या विद्यार्थ्यांची निवड ICB 1 या बॅच मध्ये झालेली आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या परीक्षेमध्ये आपले 100% देण्याचा प्रयत्न केला आणि मराठी विषयामध्ये चांगले गुण मिळवले, त्यांचीच निवड या बॅच मध्ये झालेली आहे. हा ICB बॅच म्हणजेच काय? इंटेन्सिव्ह कोचिंग बॅच, जिथे प्रत्येक विद्यार्थ्याला त्याने मिळवलेल्या गुणांच्या हिशोबाने आम्ही मार्गदर्शन करतो. ज्याप्रमाणे आपण मिळवलेले गुण अतिउत्तम असल्यामुळे आम्ही त्या गुणांना आणि पुढे कसं घेऊन जाऊ शकतो यासाठी मार्गदर्शन आज करणार आहोत. लेक्चर सुरू करायच्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांचे ICB 1 या बॅच मध्ये आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. कारण ही बॅच, या बॅच मध्ये सिलेक्ट होणं, या बॅच मध्ये आपली निवड होणं म्हणजे मोठी गोष्ट आहे. याचाच अर्थ आपण काहीतरी स्वतःला प्रूव्ह केलेलं आहे हे आपल्याला इथून कळतंय. अच्छा, या पुढचा प्रवास आणखी सांभाळून करावा लागणार आहे. ICB बॅचचे हे जे लेक्चर्स इथून आपल्या बोर्डच्या फायनल एक्झाम पर्यंतचे हा जो वेळ आहे, या वेळात आपण काय आणि कशा पद्धतीने प्रिपेअर करू शकतो, कशा पद्धतीने मराठी विषयाची उजळणी करू शकतो, कोणत्या पद्धतीने आपण सराव करू शकतो आणि आता मिळवलेल्या गुणांपेक्षा अधिक गुण मराठी विषयात जास्तीत जास्त गुण कसे मिळवू शकतो हे आज आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम विद्यार्थ्यांना एक गोष्ट मला विचारायची आहे, ती म्हणजेच आपला प्रश्नपत्रिकेचा पेपर म्हणजेच प्रश्नपत्रिका ही एकूण 80 गुणांची असते, बरोबर? या 80 गुणांपैकी जास्तीत जास्त किती गुण आपण मिळवू शकतो? येस, राईट स्टुडंट्स, जास्तीत जास्त आपण 70 प्लस 74, 75, 76 एवढे गुण आपण मराठी विषयात मिळवू शकतो. मग 70 प्लस एवढे मार्क्स आणण्यासाठी आपले मार्क्स कसे आपण मिळवणार आहोत हे तर पाहूयाच, त्यासोबत आपण हेही पाहूया की आपले मार्क्स कुठे कुठे जातात आणि ते कमी होण्यापासून, आपले गुण कमी होण्यापासून आपण कसे वाचवू शकतो. आज त्याचा मुख्य म्हणजे अभ्यास करणार आहोत. आपला पेपर सुरू होतो प्रश्न पहिला गद्य विभागापासून. गद्य म्हणजेच धडे, प्रोस, आणि यामध्ये 7 मार्कासाठी 2 उतारे येणार आहे. स्वमताचा अभ्यास तुम्हाला मास्टर मध्ये दिलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांवरून करायचा आहे आणि बाकी 4 मार्काचे उत्तर तुम्हाला उतार्यातूनच सापडतील. त्याच प्रश्न पहिल्यामध्ये तिसरा प्रश्न असेल, उपप्रश्न तिसरा, तो म्हणजेच अपठित गद्य उतारा. त्याची उत्तरे देखील तुम्हाला आकृतीबंधात लिहावी लागतील, ती सुद्धा तुम्हाला त्या उतार्यातूनच मिळतील. प्रश्न दुसरा असतो कवितेचा. त्यावर एक प्रश्न येणार आहे, उतार्यावर आधारित कृती सोडवा, आणि दुसरा प्रश्न असणार आहे क्रिटिकल अप्रिसिएशन. येस स्टुडंट्स, दिलेल्या मुद्द्यानुसार कृती सोडवा. अशा दोन्ही प्रश्नांना एकूण 16 गुण आहेत. 8 गुणांसाठी असेल पहिला प्रश्न, पॅराग्राफ वरून तुम्हाला उत्तरे शोधायची. इन दॅट 6 मार्क्स ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच पॅराग्राफ मधून शोधायचे आणि 2 मार्कासाठी तुम्हाला ब्रीफ उत्तर लिहावं लागेल. त्याचप्रमाणे आपण जर अभ्यास केला रसग्रहणाचा, क्रिटिकल अप्रिसिएशनचा,
तर त्यामध्ये तुम्हाला विचारण्यात येतील विविध 5 प्रश्न. पहिल्या 2 प्रश्नांसाठी तुम्हाला 2 गुण आहेत, 1-1 आणि पुढच्या 3ही प्रश्नांसाठी प्रत्येकी 2 गुण असतील. 2 + 2 + 2 असे 3 प्रश्न असतात. याचा आपण व्यवस्थित अभ्यास पद्य विभागात किंवा मागच्या लेक्चरमध्ये आपण केलेला आहेच. यानंतर सुरू होणार आहे स्थूल वाचन. स्थूल वाचनासाठी आपल्या पाठ्यपुस्तकातील 3ही धडे लक्षात ठेवायचे. या 3ही धड्यांपैकी आपल्याला मगाशी मी सांगितल्याप्रमाणे 3 पैकी आपण 3ही विषयांचा अभ्यास, 3ही टॉपिकचा अभ्यास करणार आहोत. कोणताही टॉपिक विद्यार्थ्यांना ऑप्शन मध्ये सोडू नका. काही विद्यार्थ्यांना वाटतं की नाही, मी हा एक ऑप्शन मध्ये ठेवेन, बाकी दोघांचा अभ्यास करेन. तसं चालणार नाही. 3ही धड्यांचा पूर्ण अभ्यास करायचा, पाठ्यपुस्तक वाचून आणि त्या खाली दिलेले सर्वच प्रश्न अभ्यासून घ्यायचे. आता स्थूल वाचनाचं झालं, मग सुरू होतो म्हणजेच तो व्याकरण भाग. व्याकरणामध्ये या वेळेस वाक्यांचे प्रकार हाच एक मुख्य व्याकरणाचा भाग आहे जो अभ्यास आहे. त्याशिवाय वाक्प्रचार आहे, त्यासोबतच समानार्थी, विरुद्धार्थी, लिंग, वचन हे शब्द आहेत. वाक्य शुद्ध करा यावर प्रश्न आहे आणि अचूक शब्द ओळखा किंवा वाक्यातील अचूक शब्द शुद्ध करून वाक्य पुन्हा लिहा. म्हणजे वाक्यामध्ये दिलेला चुकीचा शब्द असेल तो शुद्ध करून तुम्हाला पुन्हा लिहायला. यासोबत विरामचिन्हावरही प्रश्न विचारला जातो. दिलेले विरामचिन्ह ओळखा अथवा दिलेल्या वाक्यात योग्य ठिकाणी विरामचिन्हांचा वापर करा. आता या सर्वांमध्ये आहे ना, सर्वात कठीण वाटणारा भाग तो म्हणजेच वाक्यांचे प्रकार. तो आज आपण इथे उजळणीमध्ये अभ्यासणार आहोत. त्याचसोबत लेखन विभागात विचारले जाणारे पत्रलेखन, सारांश लेखन हे प्रश्न, त्यासोबत कथालेखन, बातमी लेखन, जाहिरात लेखन यापैकी 2 प्रश्न लिहावे लागतील, तो एक प्रश्न, आणि निबंध लेखन महत्वाचा प्रश्न. यावरही आज उजळणी आपण करणार आहोत. तर पाठ्यपुस्तकाचा भाग आपण बाजूला ठेवून व्याकरण आणि लेखन विभाग याची आज आपण उजळणी करणार आहोत. पाठ्यपुस्तकाचा भाग बाजूला ठेवला याचा अर्थ तो करायचा नाही असं नाही. तो मुख्य अभ्यास आहे जो झालाच पाहिजे, पण त्यासोबत ज्याची उजळणी वर्षभर थोडी कमी पडली त्याची उजळणी आज आपण पुन्हा करून घेऊया. बिफोर आय स्टार्ट विथ दिस सेशन, वन्स मी तुम्हाला पाठ्यपुस्तकातील वगळले गेलेले धडे दाखवतो. जो लेसन यहाँ से निकल गए वो ध्यान में रखना है और उनको छोड़ के इन लेसन्स का प्रिपरेशन करना है. कोणकोणते धडे आपल्याला अभ्यासायचे ते हे धडे आहेत. शाल, उपास, फुटप्रिंट्स, ऊर्जा शक्तीचा जागर, जंगल डायरी आणि खरा नागरिक हे धडे आपल्या अभ्यासक्रमात यावर्षी आहेत. अच्छा, कवितेचा जर भाग बघायचा झाला तर कवितेमध्ये कोणतीही कविता वगळण्यात आलेली नाही. टोटल 7 पोएम्स हमें प्रिपेयर करने ही है, इंक्लूडिंग 2 संतवाणी एंड रेस्ट 5 पोएम्स. 2 दिवस, औक्षण, रंग मजेचे रंग उदयाचे, हिरवगार झाडासारखं आणि स्वप्न करू साकार. स्थूल वाचनाचा जर अभ्यास करायचा झाला तर स्थूल वाचन आपल्या पाठ्यपुस्तकात आहे एकूण 4, पण त्यापैकी आहे अभ्यासक्रमात फक्त 3. मोठे होत असलेल्या मुलांना, जाता असताना आणि व्युत्पत्ती कोश. जगणं कॅक्टसचा हा 3रा जो स्थूल वाचनाचा भाग आहे तो आपल्या पाठ्यपुस्तकातून या वर्षीच्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला, तो निकाल दिला. ओके, चला. तर मग तुम्हाला सुरुवातीलाच मी सांगितलं की आपल्याला या वर्षी फायनल एक्झामसाठी कोणकोणत्या
विषयांचा अभ्यास करायचा. करूया सुरुवात आपण वाक्य परिवर्तन. सर्वांना नियम तर आठवत असतीलच. चला या नियमांची उजळणी आपण केलेली आहेच. आता आपण काही वाक्यांची फटाफट उत्तरं पाहू. काही वाक्य तुमच्या समोर येतील, यांची उत्तर मला तुम्हाला सांगायची आहे. माझ्या बोलण्यात खरोखरच काही वावगे नव्हते. हे वाक्य कोणत्या प्रकारात आहे ते अगोदर ओळखा. येस, राईट, हे वाक्य आहे विधानार्थी वाक्य. या विधानार्थी वाक्याला मला करायचं प्रश्नार्थी वाक्य. मग विधानार्थी पासून प्रश्नार्थी करत असताना आपल्याला लक्षात घ्यायचं आहे सर्वात पहिली गोष्ट, वाक्य होकारार्थी आहे का नकारार्थी हे पहा. गिवन स्टेटमेंट इज इन नेगेटिव्ह फॉर्म. नव्हते म्हणजेच नकारार्थी वाक्य आहे. इट शोज इट्स अ नेगेटिव्ह स्टेटमेंट. वी हैव टू कन्वर्ट दिस इनटू पॉजिटिव सेंटेंस. नहोते इसका ऑपोजिट हो जाएगा होते, बट वी हैव टू मेक इट इंटरोगेटिव. प्रश्नार्थी बनवायचे ना, म्हणून होते के साथ एक क्वेश्चन पूछने वाला वर्ड चाहिए. नहोते के जगह पे आएगा होते का, होते का. एंड द आंसर विल बी माझ्या बोलण्यात खरोखरच काही वावगे होते का. दिस इज द आंसर. दुसरं वाक्य, बेटा सावध हो. हे वाक्य आज्ञार्थी वाक्य आहे आणि या आज्ञार्थी वाक्यापासून आपल्याला विधानार्थी वाक्य करायचं. आज्ञार्थी वाक्य हे आपल्याला क्रियापदावरून कळतं. बेटा सावध हो, सावध हो. यावरून आपल्याला विधानार्थी वाक्य करत असताना आपण एक सोपा बदल शिकून घेतला आहे वर्गात. कोणता? म्हणजेच बेटा सावध हो असे मला वाटते. हा सोपा बदल आहे विधानार्थी वाक्यासाठी. कारण जेव्हा आपण असं लिहितो ना, असे मला वाटते, म्हणजे हे माझं पर्सनल मत झालं. एंड अपना पर्सनल ओपिनियन नेवर कभी भी कंसिडर नहीं होता एज अ इंपेरेटिव सेंटेंस, बिकॉज वो ओपिनियन है, वो सजेशन है, वो कभी भी इंपेरेटिव सेंटेंस में आता ही नहीं. आज्ञार्थी वाक्य केव्हा असतं? जेव्हा कोणती आज्ञा असते, कंपल्शन असतं. इथे तसं नाहीये, हे फक्त मला वाटतंय हे मी सांगितलं, म्हणून हे वाक्य विधानार्थी वाक्य ठरेल. तिसरं वाक्य, कम्युनिस्टांच्या देशात पुरस्कार मिळणं ही फार मानाची गोष्ट आहे. उद्गारार्थी करा. हे वाक्य आहे विधानार्थी, आपल्याला करायचं उद्गारार्थी. उद्गारार्थी करत असताना वाक्यात आलेला फार, खूप, भरपूर, अतिशय, अतोनात हे शब्द बदलून आपल्याला येथे किती वापरावं लागतं आणि उद्गारार्थी वाक्याची सुरुवात किती या शब्दापासून करावी लागते. हा नियम सर्वांना आठवत असेलच. येस स्टुडंट्स, इथे सुद्धा फार हा शब्द आपल्या वाक्यात आलेला आहे. त्या ठिकाणी मी वापरणार आहे किती हा शब्द नियमानुसार आणि वाक्य तयार होईल किती मानाची गोष्ट आहे कम्युनिस्टांच्याच देशात पुरस्कार मिळणं ही. ओके, शेवटी उद्गार चिन्ह द्यायला विसरू नका, कारण उद्गारार्थी वाक्यात उद्गार चिन्ह हे आवश्यक आहे, नाहीतर गुण मिळणार नाही. सार्थक झालं आपल्या आयुष्याचं. विधानार्थी वाक्य याला प्रश्नार्थी करायचं. या विधानार्थी वाक्यापासून प्रश्नार्थी करत असताना क्रियापदाचं रूप अगोदर शोधा. हे वाक्य विधानार्थी असून होकारार्थी आहे आपल्याला कळतं या क्रियापदावरून. क्रियापद कोणतं आहे इथे? झालं, सार्थक झालं. या क्रियापदाला मला नकारार्थी करायचं, मग मी करेन इथे सार्थक झालं या ऐवजी मी लिहेन सार्थक झालं नाही. झालं नकारार्थी आणि वाक्य तयार होईल सार्थक झालं नाही का आपल्या आयुष्याचं क्वेश्चन मार्क, ऑर एल्स आपल्या आयुष्याचं सार्थक झालं नाही का. दोनही प्रकारे आपण वाक्याचं उत्तर लिहू शकतो. पण लक्षात ठेवा, वाक्यात दिलेल्या सकारात्मक क्रियापद म्हणजेच होकारार्थी क्रियापदात आपल्याला बदल करून नकारार्थी क्रियापदात करावा लागतो. तरच वाक्य विधानार्थीपासून प्रश्नार्थी किंवा प्रश्नार्थीपासून विधानार्थी करण्यात येईल. ऋतू बदलाच्या आनंदाचं पारंपरिक स्वरूप बदललं पाहिजे. आज्ञार्थी करा. येस स्टुडंट्स, या वाक्यामध्ये
बदलले पाहिजे ही एक अपेक्षा आहे. पण ऑर्डर जेव्हा लिहायचे तेव्हा ऑर्डर लिहित असताना, आज्ञार्थी करत असताना बदलले पाहिजे या ठिकाणी कंपल्सरी क्रियापद येईल, जिथे तुम्हाला आज्ञा दिसेल. मग बदलले पाहिजे या ठिकाणी आपण लिहिणार बदला आणि वाक्य तयार होईल. ऋतू बदलाच्या आनंदाचं पारंपरिक स्वरूप बदला. बदला हे झालं वाक्य आज्ञार्थी. अशा प्रकारे वाक्य परिवर्तनाचे काही नियम मी उजळणीमध्ये घेतलेत. पुढच्या वाक्यांची उत्तरं आपणच फटाफट देऊया. कोत्या मनानं केलेले भेदाभेद ओलांडून पार करायचे. क्रियापद बदलायचंय, पार करायचे या ठिकाणी मी लिहेन आज्ञार्थी क्रियापद पार करा. आणि वाक्य तसंच, कोत्या मनाने केलेले भेदाभेद ओलांडून पार करा. पुढे आपण पाहूया, माणसाकडनं शिकायला नको का आपण प्राण्यांनी, या वाक्यातून विधानार्थी वाक्य करायचंय. येस, नको का हे प्रश्न तयार करणारे जे क्रियापद आहे हे बदलणार आणि वाक्य तयार होईल, आपण प्राण्यांनी माणसाकडनं काहीतरी शिकायला हवे. नियमानुसार नको का या ठिकाणी हवे या क्रियापदाचा वापर होतो. 8वं वाक्य पाहूया, पाहिजे तर बाहेरनं वॉटरप्रूफिंगही करता येतं आजकाल. प्रश्नार्थी करा. क्रियापद आहे करता येतं, आपण याला नकारात्मक बनवूया आणि क्रियापद नकारार्थी झाल्यानंतर करता येत नाही असं क्रियापद होईल आणि वाक्य तयार होईल ते म्हणजेच, पाहिजे तर बाहेरनं वॉटरप्रूफिंग करता येत नाही का. 9वं वाक्य, अशी का चालते सृष्टी. विधानार्थी करा. उत्तर येईल, सृष्टी अशी चालत नाही. कारण इथे का हा शब्द प्रश्न तयार करणारा होता तो आम्हाला तिथून काढायचा आहे आणि वाक्य विधानार्थी करायचं आहे. आणि विधानार्थी करत असताना चालते हे जे उकारार्थी क्रियापद आहे त्याला आपण बदलून नकारार्थी करणार, म्हणून उत्तर येईल सृष्टी अशी चालत नाही. वाक्य 10वं, वाऱ्याच्या जोरदार झटकारांनी झाड आनंद विभोर होतात. उद्गारार्थी करा. इथे फार, अतिशय, अतोनात, भयंकर हे शब्द तर आलेलेच नाही, पण ते शब्द येऊ शकतात कुठे, आनंद विभोर या शब्दाच्या अगोदर. मग आपण तिथूनच वाक्याची सुरुवात करूया आणि वाक्य तयार होईल, किती आनंद विभोर होतात झाड वाऱ्याच्या जोरदार झटकाऱ्यांनी. और एल्स, किती आनंद विभोर होतात वाऱ्याच्या जोरदार झटकाऱ्यांनी झाड, असंही वाक्य तयार होऊ शकतं. पण वाक्यात किती हा शब्द आणि उद्गारार्थी वाक्यात उद्गारवाचक चिन्ह हवंच. कसं लक्षणीय झालं आहे क्षणापूर्वी भरून आलेला आभाळ आता. वाक्य विधानार्थी करायचं. सिंपल, क्षणापूर्वी भरून आलेला आभाळ आता फारच लक्षणीय झालेलं आहे. सोपं आहे. यामध्ये तुम्हाला फारच हा शब्द वापरायचा होता, एवढंच. निसर्गाला जाती मंजूर नाही तसाच धर्मही मंजूर नाही, हे वाक्य प्रश्नार्थी करायचं. आता हे वाक्य प्रश्नार्थी करायचं असताना तुम्ही विचार कराल तर इथे दोन्ही नाही नाही असं लिहिलेलं आहे, मग या क्रियापदाला आपण कसं बदलायचं. उत्तर सोपं आहे. निसर्गाला जाती धर्म मंजूर आहेत का, कारण नाही आणि नाही या दोन्ही क्रियापदांचा अर्थ एकच आहे. मंजूर नाही, मंजूर नाही, फक्त 2 वेळा ते क्रियापद वापरलंय. आपण त्याला उत्तरामध्ये लिहित असताना असं लिहायचंय, निसर्गाला जाती धर्म मंजूर आहेत का. 2 वेळा आहेत का, आहेत का असं लिहायची गरज नाही. चला येऊया पुढच्या प्रश्नाकडे. पाखरासारखीच माणसांनी बेगमी करावी. आज्ञार्थी करा.
करावी हे क्रियापद आपण आज्ञार्थी करणार आहोत. करावी पासून आज्ञा बनेल करा, वाक्य तसंच राहील. पाखरासारखीच माणसांनी बेगमी करा. त्या घरात माझा जीव गुदमरत होता. उद्गारार्थी करायचे. गुदमरणे या शब्दाच्या पुढे, गुदमरत होता या शब्दाच्या पुढे किती हा शब्द ऍड होईल आणि वाक्य उद्गारार्थी तयार होईल. किती गुदमरत होता त्या घरात माझा जीव. येस, हे वाक्य आहे. माझं डोकं ठणाणून दुखत होतं. उद्गारार्थी करायचं. ठणाणून दुखत होतं या ठिकाणी एक्स्ट्रीम डोकेदुखी किती जास्त आहे हे दाखवलंय. आपण याच ठिकाणी किती हा शब्द वापरूया आणि वाक्य तयार करूया. किती ठणाणून दुखत होतं माझं डोकं. या वाक्यात किती आणि उद्गार चिन्ह हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. चला, तर वाक्यांचे प्रकार हा व्याकरण प्रकार आपण इथे पाहिला. पुढे पत्रलेखन याची थोडी उजळणी करून घेऊया. कसं आहे ना, पत्रलेखन यामध्ये औपचारिक आणि अनौपचारिक दोन्ही पत्र येतं. पण जास्तीत जास्त औपचारिक पत्र आपण लिहितो, त्याचा सराव करतो आणि तेच पत्र परीक्षेत येत असतं. औपचारिक पत्रामध्ये विनंती पत्र आहे, त्याच ऐवजी काही वेळेस तुम्हाला मागणी पत्र विचारलं जाऊ शकतं. त्यासमोर अनौपचारिक मध्ये अभिनंदन पत्र विचारलं जाऊ शकतं. आपण औपचारिक पत्र आज आपण पाहून घेऊया उजळणीसाठी. औपचारिक पत्राचे प्रमुख 5 भाग. सर्वात अगोदर दिनांक व ज्याला पत्र पाठवायचे त्याचे नाव व पत्ता म्हणजेच प्रती. त्यानंतर येणार विषय, मायना म्हणजेच सॅल्युटेशन. त्यानंतर येणार मुख्य विषय पत्राचा आणि शेवटी असेल समारोप. पण समारोपानंतर एक महत्वाची गोष्ट आहे जी काही विद्यार्थी आजही विसरतात, ती म्हणजेच आपलं नाव आणि आपला पत्ता. पत्र लिहिणाऱ्याचे नाव आणि पत्र लिहिणाऱ्याचा पत्ता शेवटी न चुकता लिहिणं आवश्यक आहे. लेखन विषय असा दिलेला असेल, 2 पैकी कोणतेही एक पत्र लिहायचं असेल. ओके, तर आपण बघूया पत्र लिहायचं कसं. माननीय विभागीय अधिकारी, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ ठाणे, गावातील रहिवासी या नात्याने आपल्याला हे पत्र लिहायचं आहे. म्हणजे मी त्या ठिकाणी राहणारा एक रहिवासी आहे, मी त्या शाळेतील विद्यार्थी या हेतूने पत्र लिहित नाहीये किंवा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून मी पत्र लिहित नाहीये, तर मी एक रहिवासी आहे, मी तिथे राहणारा एक रेसिडेंट आहे. हे लक्षात ठेवूनच पत्र लिहायचं. सुरुवातीला दिनांक, त्यानंतर येणार प्रती. प्रतीनंतर कोणाला पत्र लिहितो आपण, माननीय विभागीय अधिकारी, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ ठाणे. मग विषय येईल, अनियमित वीज पुरवठा सुरळीत करण्याबाबत पत्र. माननीय महोदय, सप्रेम नमस्कार. यानंतर त्याच खाली आपण पत्र सुरू करणार आहोत. पत्राच्या प्रस्तावनेची सुरुवात म्हणजे स्वतःची ओळख. मी अबक हे यासाठी लिहिले कारण आपलं नाव तिथे लिहू शकत नाही. हा, जर प्रश्नामध्ये पत्र लिहिणाऱ्याचे नाव दिलेले आहे तर तुम्ही ते इथे नक्कीच मेन्शन करावे, लिहा. आपल्या विभागातील रहिवासी असून गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून आमच्या विभागातील वीज पुरवठा अतिशय अनियमित होत आहे. मी पत्र नोव्हेंबरला लिहितोय आणि ऑक्टोबर महिन्यापासून म्हणजे 1 महिन्यापासून हा त्रास मी सहन करतो. वीज नसल्यामुळे खडवली सारख्या ग्रामीण भागात आम्हा गावकऱ्यांची अतिशय गैरसोय होत आहे. वयोवृद्ध, आजारी, लहान मुले, विशेष करून विद्यार्थी यांना फार मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या 3 दिवसापासून तर गावात वीजच आलेली नाही. वीज नसल्यामुळे गावातील अनेक लहान मोठे उद्योगधंदे व घेण्या जवळपास बंदच असतात. तसेच विजेचा दाब कमी जास्त होत असल्यामुळे घरगुती उपाय करणे बिघडतात. त्यामुळे आर्थिक नुकसानही होत आहे. तरी वैयक्तिक लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी ही नम्र विनंती. कळावे.
तसदीबद्दल क्षमस्व. आपला विश्वासू अ ब क, मुक्काम पोस्ट खडवली, जिल्हा ठाणे. या पत्रामध्ये लक्ष देण्यासारखी ही गोष्ट होती की आपण किती विस्तृतपणे आपला विषय मांडू शकतो. जवळपास उद्योगधंदे, गिरण्या यांना होणारा त्रास, घरगुती उपकरणे बिघडू शकतात. आम्ही विद्यार्थी, वयोवृद्ध व्यक्ती यांना होणारा त्रास, ह्या सगळ्या गोष्टी इथे कव्हर केलेल्या आहेत. अशा पद्धतीने आपला विचार विस्तार, आपल्या कल्पना विस्तार करून इथे मांडल्या पाहिजे. आणि हे तेव्हाच होईल जेव्हा आपण जास्तीत जास्त तक्रार पत्र, विनंती पत्र वाचू. जास्तीत जास्त पत्रांचं वाचन आणि त्यासोबत लिखाण झालं पाहिजे, तरच तुम्ही पत्रलेखन व्यवस्थित मांडू शकता. आता इथे तेच लोड शेडिंग बद्दल पुन्हा एक तसंच पत्र आहे जिथे तक्रार आहे. सिमिलर पॉइंट्स आहे, पण दोन वेगवेगळी पत्र. आपण आता बघूया पत्र लेखनासोबत ऑप्शन मध्ये येणारा प्रश्न, तो म्हणजे सारांश लेखन. सारांश लेखन हा प्रश्न तुम्हाला 6 गुणांसाठी विचारला जाईल आणि वेळ असेल 15 मिनिटांची. पण हे लक्षात घ्या, स्टुडंट्स, जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही जास्तीत जास्त गुण मिळेल असाच प्रश्न अटेम्प्ट करत जा. काही विद्यार्थ्यांना आतापर्यंत पत्रलेखनात अगदी चांगले गुण मिळालेले, कंपॅरेटिव्हली सारांश लेखन मध्ये गुण मिळालेले नाही. तर काही विद्यार्थ्यांचा उलट अनुभव असेल, सारांश लेखन मध्ये नेहमीच चांगले गुण मिळाले त्यांना, पण पत्रलेखन मध्ये गुण मिळालेले नाही. तर तुमच्या भूतकाळातील अनुभवावरून तुम्ही ठरवा की आपण कोणता प्रश्न अटेम्प्ट करू शकतो. बिकॉज टू स्कोर हाय वी हॅव टू अनालाइज आर ऑल पेपर्स. जेव्हा जेव्हा आपण जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा आपण केलेल्या चुका अगोदर पाहायच्या असतात. त्या चुकातून शिकतच आपण आपल्याला घडवायचं असतं. म्हणून पत्रलेखन, सारांश लेखन यामध्ये झालेल्या चुका अगोदर अभ्यासा आणि त्यातून कव्हर करण्याचा प्रयत्न करा. प्रश्नपत्रिकेत विचारलेला प्रश्न कॉमन आहे, त्यामध्ये तुम्हाला महत्वाची गोष्ट म्हणजेच 100 ते 120 शब्दात दिलेला उतारा त्याला आपण 30 ते 40 शब्दात लिहिणार आहोत. म्हणजे कमीत कमी 4 ते 5 ओळी, मॅक्झिमम 6 ओळींमध्ये तुम्हाला हा उतारा संपवायचा. हा उतारा लिहित असताना उदाहरण, विशेषणे, अलंकार, वर्णने ह्या सर्व गोष्टी काढून टाकायच्या. आणि इन्व्हर्टेड कॉमा मध्ये दिलेला डायलॉग महत्वाचाच आहे असं न समजता अगोदर अभ्यास वाचा. जर तुम्हाला महत्वाचा वाटला तर तुम्ही त्याला सरळ शब्दात विदाउट युझिंग इन्व्हर्टेड कॉमा. हे लक्षात. एक उदाहरण आहे तुमच्या समोर आणि त्याचं हे उत्तर. नागपंचमीला घरादारासह सारे अंगण भल्या पहाटेच सारवले जाते. भिंतीवर एक मोठा चौकोन सारवून हाताच्या बोटांनीच नाग काढला जातो. पांढऱ्या चुन्याचे आणि काजळाचे ठिपके त्यावर रेखले जातात. बालपणी या नागांच्या जिभांचीही भीती वाटायची, इतक्या त्या सजीव भासत. नागोबाला पाहण्यासाठी अधाडा आणि हरळी धुंडून जाऊन आणायची. त्यानंतर घराघरात नागोबाची पूजा, चिखलाचा एक मोठा नाग गावाबाहेर केलेला असतो. घरातल्या नागोबाची पूजा झाल्यानंतर साऱ्या गावातील बायका म्हणजेच बाया या नागोबाला पूजतात. माहेर वाशिनीचे हे 2-4 दिवस श्रावणातला ऊन सावलीसारखे चटकन निघून जातात. नागपंचमीला काही वाटायचं नाही, करायचं नाही, चिरायचं नाही, ही लोकधारणा आजही खेड्यापाड्यात आढळते. अशा नागपंचमीच्या सणाबद्दल दिलेला हा उतारा. त्याचा सारांश काय? सिंपल. नागपंचमीला पहाटे सारे घर आणि अंगण सारवले जाते. यावेळी भिंतीवर एका सारवलेल्या चौकोनात चुना व काजळाचा वापर करून नाग काढला जातो. सिंपल वर्ड्स मध्ये. आता तेव्हा नागाच्या जीवांची भीती वाटत होती, एवढं सजीव वाटत, हे फक्त वर्णन आहे. आपल्याला ते एक्स्ट्रा वर्णन काढून टाकायचं. हा, त्याची अधाडा आणि हरळीने पूजा केली जाते हे महत्वाचं, म्हणून ती ओळ घेत. गावाबाहेर तयार केलेल्या चिखलाच्या नागाची सर्व स्त्रिया पूजा करतात, कारण नागपंचमीचा सण आहे म्हणून ती एक महत्वाची ओळ घेतली. आणि स्त्रियांच्या जीवनातील असे सुखाचे दिवस लवकर संपून जातात
हे शेवटच्या 3 वाक्यात दिलेलं आहे. मुख्य उताऱ्यातील शेवटच्या 3 वाक्यात लिहिलेल्या या गोष्टी माहेर वाशिनीचे 2-4 दिवस लवकर संपतात. काही करायचं नसतं, काही कापायचं नसतं, चिरायचं नसतं. या सगळ्या एक्स्ट्रा गोष्टी. फक्त एवढं सांगायचंय की हे दिवस लवकरात लवकर निघून जातात. बस हा आहे एक उतारा, सारांश, एक्झाम्पल म्हणून. कथा लेखनाकडे आपण वळतोय. कथा लेखन म्हणजे सर्वात आवडता विषय प्रत्येकाचा. कारण यात जास्त स्कोर करू शकतो आपण. येस, स्टुडंट्स स्कोर तेव्हा करू शकतो जेव्हा आपला अभ्यास चांगला झालेला असेल. आणि अभ्यास चांगला झालेला असेल म्हणजेच अनेक कथा वाचन करून त्याच्या लिखाणाचाही सराव झालेला असेल. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कथा लेखन हे 3 विभागात तपासलं जातं. पहिला भाग म्हणजे शीर्षक, मुख्य कथा आणि तात्पर्य. गुणही आम्ही तसेच देतो. शीर्षकाला 1 गुण, मुख्य कथा असते त्याला 3 गुण आणि तात्पर्याला 1 गुण. पण कथा महत्वाची आहे. जर कथा पूर्ण लिहिली असेल तरच शीर्षक आणि तात्पर्याला मिळणारा 1 गुण मिळू शकतो. आणि या कथा लेखनासाठी तुम्हाला दिलेली वेळ म्हणजेच 12 मिनिटे. उदाहरणासाठी दिलेली कथा. काही मुद्दे आणि मुद्द्यांवरून तुम्हाला ही कथा पूर्ण करायची. एक राजा, त्याकडील गुलामाचा अपराध, गुलामास फाशीची शिक्षा, गुलामाचे रानात पळून जाणे, सिंहाच्या गुहेत आगमन होणे, सिंहाच्या पायात काटा वेदनेने व्याकुळ, गुलामाने सिंहाच्या पायातील काटा काढणे, जखम बरी, पुन्हा गुलाम पकडला जाणे, भुकेलेल्या सिंहाच्या पिंजऱ्यात टाकणे, सिंहाने गुलामाचे पाय चाटणे. तात्पर्य. हे मुद्दे वाचल्यानंतर एक कथा आपल्या डोक्यात तयार होते. त्या कथेचं शीर्षक अगोदर तुम्ही ठरवा आणि मग कथा लिहायला घ्या. या कथेचं शीर्षक असेल ते म्हणजेच सिंह आणि गुलाम याच्याशी निगडित. मग आपण असंही लिहू शकतो, सिंह आणि गुलाम. बरोबर ना? सोपं साधं शीर्षक आपण देऊ शकतो. बघूया आता या कथेला सुरुवात कशी करायची. सर्वात अगोदर कथेचे 3-4 परिच्छेद बनवून घ्यायचे आपल्या मनातल्या मनातच. मग दिलेले मुद्दे अगोदर बघायचे आणि त्या मुद्द्यांच्या नुसार परिच्छेद बनवून घेऊया. हा पहिला परिच्छेद असेल. एक राजा, मग त्या गावाचं वर्णन, तो कोणत्या गावाचा राजा आहे, तिथे माणसं कशी सुखासमाधानात राहतात ते सर्व. मग दुसरा परिच्छेद, तिथे राहणारा एक त्या राजाच्या दरबारातील एक गुलाम, त्याच्याकडून घडलेली चूक आणि त्याला मिळालेली शिक्षा. आणि गुलाम पळून गेला आणि सिंहाच्या गुहेत लपून बसला. तिथेच सिंहाचे आगमन झाले. पण तिसरा परिच्छेद, सिंहाला होणारा त्रास, त्या गुलामाने केलेली मदत आणि सिंहाची जखम झाली बरी. पण चौथा परिच्छेद म्हणजेच पुन्हा गुलाम पकडला गेला आणि कथेचा शेवट. अशा पद्धतीने आपण कथा विभागली. चला तर कथेला सर्वात अगोदर शीर्षक देऊया, ते म्हणजेच सिंह आणि गुलाम. परतफेड हे शीर्षक यासाठी दिलंय, परतफेड म्हणजेच रिटर्न्स. कर भला सोहो भला. आपण चांगलं कर्म केलं तर आपल्या बरोबरही चांगलंच होणार. पण एवढं मोठं लिहिण्यापेक्षा एक इन शॉर्ट हा एक शब्द म्हणजेच रिटर्न्स, परतफेड. आपण केलेल्या कर्माची परतफेड. विचित्रपूर नावाच्या राज्यात विचित्रवीर नावाचा एक राजा राज्य करत होता. राजा फारच लहरी होता. त्याचा स्वभाव वर्णन केलाय. कुठलाही निर्णय तो अचानक घेत असे. त्यामुळे सारे दरबारी त्याला अतिशय घाबरत. विचित्रवीर राजाकडे अनेक गुलाम कामाला होते. या गुलामांना तो खूप छळत असे. छोट्या छोट्या चुकांसाठी तो जबर शिक्षा देत असे. असेच एकदा राम नावाच्या गुलामाकडून छोटासा अपराध घडला. विचित्रवीराने स्वभावानुसार त्याला फाशीची शिक्षाच ठोठावली. राम खूप घाबरला. त्याला तुरुंगाकडे घेऊन जात असताना राम सैनिकांना मारून पळून गेला. तो थेट रानातच गेला. तिथे एका गुहेत त्याने लपण्यासाठी आसरा शोधला. पण हाय रे दुर्दैव, ती गुहा एका सिंहाची होती. आणि थोड्या वेळाने सिंहाचे त्या गुहेत आगमन झाले. सिंहाला पाहून रामाची भीतीने गाळणच उडाली.
इथे वाक्प्रचाराचा वापर केलाय. भीतीने गाळ उडणे म्हणजे अतिशय घाबरणे. त्याने पाहिले की सिंह एका पायाने लंगडतो आहे, कारण त्याच्या पायात काटा रुतलेला होता. त्यामुळे सिंह वेदनेने व्याकुळ झाला होता. थोडी हिंमत करून राम पुढे गेला आणि त्याने सिंहाच्या पायातील काटा काढला. सिंहाला बरे वाटले. त्याने रामला काहीही केले नाही आणि तो तिथेच पडून राहिला. दुसऱ्या दिवसापर्यंत सिंहाची जखम बरी झाली होती. तो शिकारीला पुन्हा बाहेर पडला. थोड्याच वेळात रामचा शोध घेणारे सैनिक त्या गुहेपर्यंत आले आणि त्यांनी त्या रामला तिथेच पकडले, पुन्हा राजाकडे आणले. नंतर संतापलेल्या विचित्रवीर राजाने त्या भुकेलेल्या सिंहाच्या पिंजऱ्यात टाकण्याची शिक्षा दिली. राम खूपच घाबरला होता. तो ओरडून राजाची माफी मागत होता, पण रामकडे कुणीच लक्ष दिले नाही. ओरडणाऱ्या रामला सैनिकांनी पिंजऱ्यात टाकले. सर्वांना वाटले की आता मात्र सिंह रामला मारून खाणार. पण काय आश्चर्य, सिंहाने रामला मारणे तर दूरच, पण तो रामचे पाय चाटू लागला. वास्तविक हा सिंह म्हणजे दुसरा तिसरा कोणीही नसून रामने ज्या सिंहाच्या पायातील काटा काढून त्याला मदत केली होती, तोच हा सिंह होता. सर्वजण हे दृश्य आश्चर्याने पाहत होते. तात्पर्य काय, तर उपकाराची परतफेड उपकारानेच करावी, अशी ही सुंदर कथा. या सुंदर कथेला वाचण्यामागचा माझा हेतू हाच होता. तुम्हाला अनेक वेगवेगळे शब्द लक्षात आले असतील, वेगवेगळ्या शब्दांना इथे कसं मांडलंय हे कळलं असेल, वाक्प्रचार आपण कसे वापरू शकतो, दिलेले मुद्दे एकमेकांबरोबर कसे जोडू शकतो, हे सर्व तुम्हाला अभ्यासून घ्यायचं. आजही परीक्षेसाठी तयारी करत असताना तुम्हाला वेगवेगळ्या कथांचं वाचन आणि लिखाण एकदा तरी व्यवस्थित करून बघितलं पाहिजेच. आणि कथेमध्ये बिटवीन दी पॉइंट्स जी जागा आहे ती भरण्यासाठी तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करावा लागेल. प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने विचारला जाईल. काही वेळेस अपूर्ण कथा पूर्ण करा असाही प्रश्न विचारला जाईल. मग ही अपूर्ण कथा आहे, याला आपल्याला पूर्ण करायची असेल तर आपल्याला सर्वात अगोदर दिलेल्या अर्धवट कथेतून महत्वाची गोष्ट लक्षात घेऊन त्यावर शीर्षक तयार करावं लागेल. आणि मग दिलेली कथा पूर्ण न लिहिता तुम्ही फक्त आटपाट नगर होतं आणि शेवटी एकदा राजा अरविंद सिंग राज्यात फेरफटका मारत असताना शेतमळ्यात पोहोचला, एवढं जरी लिहिलं तरी चालेल. फक्त आटपाट नगर होतं, डॅश 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 डॉट डॉट डॉट, आणि मग इथून ही ओळ लिहा आणि याच्या पुढे तुमचं वाक्य पूर्ण करा, स्टोरी कंटिन्यू करा. हे महत्वाचं. ओके, अंडरलाईन केलेली जी कथा आहे ती तुम्ही लिहिलेली कथा आहे म्हणून जस्ट अंडरलाईन केलेली आहे. या कथेमध्ये योग्य त्या ठिकाणी इन्व्हर्टेड कॉमास, प्रश्नचिन्ह, उत्तर असेल तर फुल स्टॉप, या गोष्टी फार महत्वाच्या. जर कथेमध्ये या गोष्टी नसतील तर कथा लाईव्ह होत नाही, हे लक्षात घ्या. कथा लाईव्ह बनवण्यासाठी तुम्हाला या सगळ्या गोष्टींना तिथे या गोष्टींचा समावेश करावाच लागेल. अच्छा, तर आपण कथेत काय काय महत्वाचं आहे ते पाहून घेतलं, पण न विसरता शीर्षक आणि तात्पर्य हे स्पष्टपणे मांडणं आवश्यक आहे. हा प्रश्न विचारण्याचा कथेचा तिसरा प्रकार, जिथे काही शब्द दिले असेल आणि त्यावरून तुम्हाला पूर्ण कथा तयार करावी लागेल. पण या शब्दांचा वापर जिथे कुठे तुम्ही करा, माझं असं मत आहे तुम्ही त्या शब्दांना फक्त अंडरलाईन करा पेनने, म्हणजे हे शब्द हायलाइट होतील, पेपर करेक्टरला हे शब्द दिसून येतील की यस, या शब्दांचा वापर या कथेत झालेला आहे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे शीर्षक आणि तात्पर्य न विसरता लिहिणे आवश्यक आहे. आपण बोलतो पुढच्या प्रश्नाकडे, तो म्हणजे जाहिरात लेखन. जाहिरात लेखन, ऍडव्हर्टाईज. येस, जाहिरात लेखन म्हणजेच ऍडव्हर्टाईज, पण ही ऍडव्हर्टाईज वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते.
आणि जी ऍडव्हर्टाईज करण्याचे प्रकार आहेत त्यापैकी आपण न्यूजपेपरवाला प्रकार बघणार आहोत. कारण लिमिटेड एरियामध्ये लिमिटेड वर्ड्स बरोबर म्हणजे लिमिटेड शब्दांबरोबर आपल्याला जाहिरात सादर करायची असते. कमीत कमी जागा, कमीत कमी शब्द आणि आकर्षक कंटेंट हा आपल्या जाहिरातीचा हेतू आहे. जाहिरातींमुळेच आता आपण म्हणू शकतो की ग्राहकांच्या मनात एखाद्या वस्तूविषयी ओढ निर्माण होते. मग त्या जाहिरातीमधून आपण आपल्या वस्तूबद्दल परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करतो. ज्याप्रमाणे कंपनीचा पत्ता आहे, वस्तूचं महत्व आहे, उपयोगिता आहे, या सर्व बाबी आपण व्यवस्थित स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो. पण जाहिरातीचे वेगवेगळे प्रकार आहेत. काही वेळेस दुकानाची जाहिरात येते, त्यावेळेस तुम्हाला आकर्षक शीर्षक, एक आव्हानात्मक ओळ, आपल्याकडे उपलब्ध असलेलं साहित्य, दुकानाचं काहीतरी एक वैशिष्ट्य, हे सर्व व्यवस्थित आकर्षक पद्धतीने मांडणं आवश्यक आहे. त्यासोबत शेवटी येईल तो पत्ता आणि संपर्क. हा, जिथे कुठे आवश्यक वाटल्यास आपण पूरक आकार आणि चित्र काढू शकतो, पण वापर पेनचाच असावा. पेन्सिलीचा वापर करू शकत नाही, हे लक्षात घ्या. जाहिरात सुटसुटीत दिसली पाहिजे, कुठेही गर्दी अशी वाटता कामा नये. आणि जाहिरातीची एक आयडियल लेंथ आहे मोर दॅन हाफ पेज. एक पेज 30 लाईन्स असतं, तुम्ही जाहिरात 15 ते 20 ओळीपर्यंत बनवू शकता, मोर दॅन हाफ पेज. दुसरा जाहिरातीचा प्रकार म्हणजे वस्तूची जाहिरात. मग कोणत्याही एका वस्तूची जाहिरात असेल, याचा जो साचा आहे तो थोडा वेगळा आहे. वस्तूचं नाव, त्यानंतर ग्राहकांना आकर्षित करणारी अशी एक ओळ, पोएटिक लाईन. मग आपण मार्केटमध्ये आणणार जी वस्तू आहोत त्या वस्तूचं वैशिष्ट्य, त्या वस्तूची आकर्षक किंमत आणि पत्ता लिहित असताना लक्षात घ्या, सर्वत्र उपलब्ध हे लिहिणार आहोत, कारण ही वस्तू बाजारात सर्वत्र उपलब्ध करून देणार आहोत आपण. हा, कोणत्या औषधाची जाहिरात असेल तर लिहूया सर्व सर्व औषधांच्या दुकानात उपलब्ध. ओके, एवढंच. आणि संपर्क, पुन्हा मी म्हणाल्याप्रमाणे आवश्यक वाटल्यास पूरक आकार आणि चित्रे आपण तिथे काढू शकतो. तिसरी जाहिरात वेगळ्या प्रकारची असते, ती म्हणजेच कुठल्याही एका कार्यक्रमाची जाहिरात, एखाद्या शिबिराची जाहिरात, एक कॅम्पेन होता उसका ॲडव्हर्टाईज, आणि एक शिकवणी म्हणजेच क्लासेस याची जाहिरात असू शकते. त्यामध्ये सर्वात अगोदर येणार आयोजकाचे नाव. ये प्रोग्राम किसने ऑर्गनाइज किया, ये कॅम्पेन या ये क्लास किसने ऑर्गनाइज किया, आयोजक, ऑर्गनायझरचं नाव. मग कार्यक्रमाचे शीर्षक, आपलं फंक्शन, आपला इव्हेंट, प्रोग्राम कोणता आहे तो. मग या प्रोग्रामचा कालावधी केवढा असेल, काही दिवसांसाठी आहे, काही तासांसाठी आहे, काही महिन्यांसाठी आहे, काही आठवड्यांसाठी आहे, सर्व काही आपण तिथे लिहू शकतो. त्यानंतर काही ठराविक मर्यादा. मग काही कार्यक्रम लहान मुलांसाठी असतात, तर काही कार्यक्रम मोठ्या माणसांसाठी असतात. काही कार्यक्रमामध्ये वयोमानानुसार आपण वर्ग भरवतो. योगा क्लासेस, लहान मुलांसाठी वेगळे योगा असतात, महिलांसाठी वेगळे योगा वर्ग असतात, पुरुषांसाठी वेगळे योगा वर्ग, वयोवृद्ध माणसांसाठी वेगवेगळ्या योगाचे क्लासेस. त्या सर्वांसाठी काही मर्यादा असतात, ते आपण तिथे मेन्शन करूया इन टेबल फॉर्मॅट. त्यानंतर प्रवेश शुल्क, ऍडमिशन फी, आणि मग कुठे असणार आपले हे वर्ग, त्याचं ठिकाण आणि संपर्क. मी सांगितल्याप्रमाणे आवश्यक वाटल्यास कुठेही पूरक आकार किंवा चित्र आपण काढू शकतो. ओनली आउटलाईन्स, नॉट द स्केच, हे लक्षात. जाहिरात बनवण्यासाठी काही आवश्यक असे मुद्दे आहेत, ते म्हणजे हे: ग्राहकांचे समाधान हेच आमचे ध्येय, हे लक्षात ठेवा. मोफत घरपोच सेवा उपलब्ध, दुकानासाठी या दोन गोष्टी महत्वाच्या. 15% सूट कोणत्याही वस्तूच्या जाहिरातीवर आपण देऊ शकतो. सवलत, डिस्काउंट. प्रवेश शुल्क, क्लासेससाठी महत्वाचा. ऍडमिशन फी, त्वरा करा त्वरा करा. क्लासेससाठी कोणतेही कॅम्पेन, शिबिर, शिकवणी वर्ग, त्वरा करा त्वरा करा, लवकरात लवकर या, आपण हे लिहू शकतो. हरिअप हरिअप. आता एक जाहिरात तयार केलेली आहे, ती आपण बघूया इथे. साडीच्या दुकानाची जाहिरात ही बघा. पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, सुंदर रेशमी नक्षी कामाचा मजला शालू हवा. हवा हवा, रायमिंग वर्ड्स. सणासुदीला, लग्न कार्याला स्त्रियांच्या एकमेव पसंतीचे ठिकाण वस्त्रम सारीज. मग कोणकोणत्या प्रकारच्या साड्या मिळतात ते लिहिले, आणि शेवटी आमची शाखा कुठेही नाही. आकर्षक करणारी एक ओळ, पैठणी साड्यांवर 30% सूट. आणि सर्वात जास्त हायलाइट होणारी एक गोष्ट म्हणजेच
दुकानाचं टायटल, वस्त्रम. अशा पद्धतीने आपल्याला ऍडव्हर्टाईज अट्रॅक्टिव्ह बनवायची. एक प्रश्न असाही येऊ शकतो जिथे ऍडव्हर्टाईज दिली असेल आणि त्यावर काही प्रश्न विचारलेले असतील. मग विचारले गेलेले प्रश्न असे असतात, त्यावर तुम्हाला त्यातून शोधून उत्तरे लिहावी लागते. ऍक्टिव्हिटी असते, त्यावर शोधून तुम्हाला उत्तर लिहायची असते. 5 मार्क्सचे पूर्ण ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन असतील, त्याची उत्तरं तुम्हाला दिलेल्या जाहिरातीतच मिळणार, त्याशिवाय कुठेच नसणार. म्हणून दिलेली जाहिरात व्यवस्थित वाचून त्यावरून ही उत्तरे लिहिण्याचा प्रयत्न करा. आलं लक्षात? आता आपण पाहतोय बातमी लेखन. बातमी लेखन म्हटलं ना तर बातमी लेखन फार महत्वाचं या दृष्टीने, काही वेळेस कथा लेखन, जाहिरात लेखन यात काही प्रश्न सोपे वाटतात आणि काही प्रश्न कठीण वाटतात. ऑप्शनला नेहमी बातमी लेखन मदतीला असतंच. म्हणजेच प्रश्नपत्रिकेत जाहिरात, बातमी लेखन आणि कथा लेखन यापैकी कोणतेही 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात. चॉईस इज युअर्स. बातमी लेखन आणि कथा लेखन लिहायचंय की जाहिरात लेखन आणि बातमी लेखन लिहायचंय की कथा लेखन आणि जाहिरात लेखन लिहायचं. चॉईस इज कम्प्लिटली युअर्स. पण एक लक्षात ठेवा, प्रश्न लिहायला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही 3ही प्रश्न व्यवस्थित वाचा. जे सोपे वाटतील ते प्रश्न लिहिण्याचा प्रयत्न करायचा. आलं लक्षात? जे सोपे वाटतील आणि जे पूर्ण लिहू शकतो ते प्रश्न आपण लिहिण्याचा प्रयत्न करायचा, हे लक्षात. आता 2 प्रकारच्या बातम्या असतात, एक दैनंदिन घटनेवर आधारित आणि एक शालेय कार्यक्रमावर आधारित. दैनंदिन घटनेची जर जाहिरात असेल तर 2 परिच्छेदात आपण मांडू शकतो. पहिल्या परिच्छेदात स्थळ, काळ, उपस्थित व्यक्ती यांचा उल्लेख आणि दुसऱ्या परिच्छेदामध्ये सविस्तर माहिती. आपण लेक्चरमध्ये शिकलेलो आहोत, रिव्हिजन लेक्चरमध्येही आपण हे पूर्ण बघून घेतलेलं आहे. आज मी पुन्हा तुम्हाला आठवण करून देतो, कारण परीक्षेसाठी तयारी जोरदार चालू असेल, म्हणून लक्षात घ्या. शालेय कार्यक्रमावर जाहिरात जर बातमी लेखन असेल तर पहिल्या परिच्छेदात स्थळ, काळ, उपस्थित, प्रमुख पाहुणे, मुख्याध्यापक, शिक्षक यांचं नाव, कार्यक्रमाची सुरुवात आणि फ्लो कसा असेल तो, आणि त्यानंतर शेवटच्या परिच्छेदात कार्यक्रमाचा शेवट नेहमी सकारात्मक. हा एक लक्षात ठेवा, आपल्याला बातमीला शीर्षक द्यावं लागेल. भले शाळेत तुम्हाला सांगितलं की देऊ नका, चालेल वगैरे, पण तुम्ही कंपल्सरी शीर्षक देऊनच या. ठीक आहे? बातमी लेखनाला शीर्षक हवंच. मी नियमाला सोडून काही सांगत नाहीये, पण येस, जर शीर्षक अपेक्षित असेल तर लिहावंच लागेल. पण तुम्ही लिहिलं म्हणून मार्क कट होणार नाहीये, म्हणून तो फायदाच आहे. तुम्ही शीर्षक द्या, उत्तम असेल. इंधन दरवाढीचा शेतकऱ्यांना फटका, हा विषय, यावर बघा एक बातमी लेखन तयार केलेलं आहे. सुरुवातीला दैनिक वार्ताहर, न्यूजपेपरचं नाव, आमच्या वार्ताहराकडून दिस इज द फॉर्मॅट, ऑन सेम लाईन डेट येणार, आणि मग टायटल, आणि त्यानंतर पहिला परिच्छेद आणि हा दुसरा परिच्छेद. अशी ही बातमी, सोपी बातमी आहे. अच्छा, निबंध लेखन. या निबंध लेखनामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे 3ही प्रकारच्या निबंधांचा व्यवस्थित अभ्यास करणे. प्रसंग वर्णन, वैचारिक, आत्मकथन, 3ही विषयांचा व्यवस्थित अभ्यास करा. परिपूर्ण प्रसंग वर्णनातले जेवढे निबंध तुम्हाला वाचता येतील तेवढे वाचन करून त्यावर लिखाण करून ठेवा. वैचारिक निबंधाचे वेगवेगळे प्रकार आहेत, निबंध आहेत, त्यांचं वाचन करून लिखाण करा. आणि आत्मकथन सुद्धा लिहिताना तुम्ही फक्त हे लक्षात घ्या की दिलेल्या मुद्द्यांना आपण कसं एक्सप्लेन करू शकतो. वाचन करताना आणि लिखाण करताना दोन्ही गोष्टी व्यवस्थित लक्षात घ्या. फक्त महत्वाची गोष्ट ही म्हणजेच कुठेही निबंध कट शॉर्ट करू नका. आपल्या मनातील विचार जेवढ्या मोकळ्या पद्धतीने मांडता येतील तेवढ्या मोकळ्या पद्धतीने मांडा. माइंड में जो आ रहा ना वो फ्रीली एक्सप्रेस करो, बट इन सुटेबल वर्ड्स. और वो वर्ड्स कहाँ से मिलेंगे? पढ़ के मिलेंगे. वेगवेगळ्या निबंधांची पुस्तकं वाचाल तेव्हा तुम्हाला या निबंधासाठी योग्य अशी वोकॅब्युलरी मिळेल आणि त्यावरून तुम्ही निबंध लेखन सुंदर पद्धतीने करू शकता. पुन्हा एकदा सांगतो, आतापर्यंत लिहिलेल्या सर्व उत्तरपत्रिकांचा पुन्हा एकदा अभ्यास करा. कुठे कुठे तुमची चूक झाली आहे ती शोधून काढा आणि त्यावर वर्कआउट करा. तुम्ही नक्कीच जास्तीत जास्त गुण मिळवू शकाल. आलं लक्षात? धन्यवाद. थँक्यू स्टुडंट्स. ऑल द बेस्ट. स्कोर वेल. स्टडी वेल.
थँक्यू.